तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे नदीकडे आणि बघा इथं बाळूमामाचे बकरे आलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही ही दोघं इथं लाकडं गोळा करत आहेत चुलीसाठी आणि मी पण लाकडं गोळा करण्यासाठी आलो आहे. तर बघू शकता तुम्ही ही बाळूमामाचे बकरे कमीत कमी 40-50च्या वर पण असू शकतील किंवा त्याच्यापेक्षा जादा पण असू शकतील. तर मित्रांनो, बाळूमामाच्या नावानं सांग मला बाळूमामा तुम्हाला माहितीच आहे की किती शक्तिशाली. तर बघू शकता ही बकरी वरून येत आहेत आणि ह्यांची सेवा कायम करत आहेत ती माणसं. आणि तुम्ही बघू शकता या नदीमध्ये पाणी जे आहे ते सगळं आता कमी झालेलं आहे. कारण पाणी कमी झाण्याचं कारण म्हणजे शेतासाठी पाणी लोकांनी आपल्या शेतासाठी पाजवण्यासाठी पाणी वर घेतले आहे. बघू शकता इथं पाईपलाईन किती जरी आहेत आणि त्यामुळे पाणी नदीचं कमी झालं आहे. आणि आता आपण लाकडं गोळा करणार आहे. तर लाकडं गोळा करून झाल्यावर आपण तुम्हाला दाखवू. तर इथं बघा ह्यो काय करतोय, माझं चालू करेलच काय चालू आहे तुझा. तर बघा मित्रांनो, तर मित्रांनो हे उचलायचं काम मला बघून चालेल पुढं. तू अरे उचलायला आलायस मर्दा ग बस. बघा तिथं लाकडं थोडीशी निघलेली आहेत. अरे कॅमेरा सॉरी नाही देतो बघ शॉट. मित्रांनो तिथं माझी थोडी लाकडं निघलेली आहेत. आता पुढे जरा जाऊन बघतो हायचा तर या. तर मित्रांनो बघा आता लाकडं काढून झालेली आहेत आणि एवढीच लाकडं घेऊन आता आम्ही घरला जाणार आहे. तर ह्यो ब्लॉग इथं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला.